दरम्यान तिसऱ्या उमेदवारासंदर्भात बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधलेला आहे वेदांत नेबनं. पाहूया. आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत. विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे 11 जागांसाठी. महाविकास आघाडीची नेमकी रणनीती काय? अजूनही गुलदस्त्यात दिसतंय, सस्पेन्स कायम आहे. आम्ही काँग्रेस म्हणून एक जागा आमच्याकडे आहे आणि 37 मतं आहे, 23चा कोठा आहे आम्ही एक काँग्रेस म्हणून एक सेफ आम्ही आहोत. परंतु आमच्या कोणत्या मित्रांना मदत लागली तर आम्ही त्यातली मदत करू शकतो, आम्हाला अशी स्थिती आहे. 37 जागा आहे सध्या, 23चा कोटा आहे. तर मग जयंत पाटील शेकापचे त्यांचंही नाव चर्चेत आहे, ते अर्ज भरतायत. आज आता क्लिअर होईल काही गोष्टी. अजून आम्ही एकत्र बसू शकलो नाही काही कारणानं. एकत्र बसल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. पण 3 जागा लढणार महाविकास आघाडी हे फिक्स झालंय? नाही, असं अजून तर ते 12 वाजेपर्यंत माननीय उद्धवजी हे सर्व येत आहे, त्यानंतर चर्चा होऊन निर्णय पण होईल. चर्चा काय, म्हणजे थोडक्यात चर्चा काय? कारण ज्या प्रकारे मतं दिसतात 63 मतं. मी काही सांगू शकत नाही. काँग्रेस एक जागा लढवणार आहे हे आम्ही सांगू शकतो. बाकी आमचे मित्र निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही तयार आहे. काँग्रेस इतर 2 आमचे मित्र जे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आमची राहण्याची तयारी. त्यामुळे होते बाळासाहेब थोरात. त्यांनी सांगितले की मित्रपक्ष नेमका काय निर्णय घेतात त्यावर आम्ही पूर्णपणे काँग्रेसकडून मदत केली जाईल आणि जे इतर मतं आहेत काँग्रेसचे ते सुद्धा मित्रपक्षाला देण्याची तयारी आहे. त्यामुळे अजूनही सस्पेन्स आहे की महाविकास आघाडी 2 उमेदवार देणार की 3 उमेदवार देणार. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.